पल्लवी पाटोळे सुरकेत माय लाईफ माय रूल या आपल्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करत आहे. आज तुम्हाला 10 मिनिट्समध्ये मेकअप दाखवणार आहे. कसा फटाफट करायचा, म्हणजे आता आपण उन्हाळ्याची सुट्टी लागत आहे, सगळ्यांना उन्हाळा स्टार्ट होतो आणि उन्हाळा स्टार्ट होतो तर मग सगळ्यांचं असं आहे की कुठे बाहेर जाणं असेल, काही असेल. सो त्यासाठी फटाफट मेकअप करून, ज्यांना बेबीज असतील त्यांना फटाफट मेकअप करावं लागत असेल, करायची इच्छा आहे पण फटाफट मेकअप कसा करणार, त्यामुळे मी आज तुम्हाला 10 मिनिटांमध्ये मेकअप कसा करायचा हे तुम्हाला दाखवत आहे. सो आता वाजले आहे 7:39. माझा मोबाईल 17:40 म्हणजे 5:40. तर आपल्याला पर्यंत मेकअप करायचा. ओके, सो मी CTM केलेला आहे. सो मला सगळ्यात आधी CTM करून घ्यायचं आहे. त्यानंतर मला मेकअप पाऊच आहे, मी सगळे प्रोडक्ट काढून ठेवलेले आहे. CTM करून झालं. मी हे NYBचा यूज सेटिंग स्प्रे आहे, तो मेकअपच्या आधी मी मास्क लावते, छान होते त्याने. आणि प्रायमर विसरायचा नाही, हा माझा फेवरेट आहे. सगळ्या मेकअपला मी हाच यूज करते. प्रायमर लावून झालेला आहे. 2 सेकंड फक्त थांबायचं आहे. तोपर्यंत माझे हे डार्क स्पॉट्स आहेत ते हाईड करण्यासाठी मी कन्सिलर लावते. ज्यांचे नसेल त्यांनी डायरेक्टली फाउंडेशन अप्लाय करू शकतात. आता फुल कव्हरेजचे फाउंडेशन पण येत आहे. सो कन्सिलर नाही लावलं तरी चालेल, पण ज्यांचे खूप जास्त, मी लावते कारण की मला वाटतं की मी लावावं. Some time for introspection. Give me a sense of direction. Give me a sense of direction. Give me a sense, give me a sense, give me a sense of forward motion. We need to keep on going. We need to keep on going. We need to. I will just beauty blender. Tap tap tap. Second step, foundation. टॅपिंग मोशन मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट
गोष्ट आहे की आता उन्हाळा स्टार्ट होतो. ट्रान्सल्युशन पावडर लावायचीच. मी हायलाईटसाठी हे घेते, कन्सिलर घेते. जस्ट हायलाइट टी झोन. ओके, हे झालं. त्याच कन्सिलरने मी कसं आयशॅडोसाठी कन्सिलर आयशॅडो लावायचं तर असं कन्सिलर लावलं. ओके, त्यानंतर ट्रान्सल्युशन पावडर नाही तर बनाना पावडरने आपला मेकअप सेट करून घ्यायचा. आणि हे मस्ट आहे कारण की आपला मेकअप स्टे करतो जास्त आणि मेकअप सेट होतो प्रॉपर. हे गरजेचं आहे. माझा मेकअप सेट झाला. सो त्यानंतर पॅलेट घेऊन आधी ट्रान्झिशन कलर लावायचा. त्यानंतर हलकाच मी ब्राऊन कलरच घेते. पण हाताने करू शकतो. त्याच्यामध्येच गोल्डन शिमर असा कलर लावायचा. झालं. मेनली मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट, आयब्रोज. आयशॅडो नाही लावला तरी चालेल, पण आयब्रो इज मस्ट. आयब्रो हे आपल्या ब्युटीमधलं गेम चेंजर आहे. सी डिफरन्स. झालं.
लिपस्टिक. मी आधी लिपस्टिक लावते नंतर काजळ लावते. आता काजळ. काजळसाठी आपण वॉटर लाईनला लावल्यानंतर आपल्याच्या आतमध्येही लावायचं, खूप छान लुक येतो. दुसरं हे अजून एक गोष्ट, थोडं स्मच करायचं. ह्याने डोळे आपले मोठेही दिसतात आणि सुंदर दिसतात. हे मी रिसेंटली केलेला हे आहे. त्याचबरोबर हेच पेन्सिल घ्यायचे. ओके, लायनर झालाय. ब्लश. हा एक हॅक आहे. हा मेकअप आपला झाला आहे. आणि टाइम बघू शकता. सॉरी, 17:54 झालेले आहेत. 17:50ला होणार होता, पण मी थोडंसं मोबाईल वगैरे मध्ये लागले त्याच्यामुळे. पण झालेला आपला 17:50ला झालेला आहे. 10 मिनिटामध्ये हा मेकअप झाला. आता ॲड ऑन मी तुम्हाला सांगते काय करायचं. ॲड ऑनमध्ये मी एक हॅक शिकले आहे. आय थिंक आधी दुसरं कोणी यूट्यूबर्सने पण सांगितले. हे मी स्वतः यूज करून बघितले. आपण ही स्टोप क्रीम आहे, एकदम हलकंसं स्टोप क्रीम लावायचे इथे इथे. आणि खरंच खूप हे आहे. हा हॅक मी ॲक्च्युली मी स्वतः यूज करून बघितला आणि हा खरंच युजफुल आहे. का एकदम नॅचरल लुक देतो, हा नॅचरल शाईन देतं. सो हा कोणीही यूज तुम्ही करू शकता. यू कॅन सी नॅचरल शाईन. कोणतीही स्टोप क्रीम घ्या, असं नाही की हीच. ओके, सो ॲड ऑन करते माझं. हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हा फटाफट 10 मिनिटाचा मेकअप केलेला आहे. सो आपला मेकअप पूर्ण झालेला आहे. तुम्ही बघू शकता की ब्लश वगैरे सगळं झालेलं आहे. सो मला अजून ॲड ऑन करायचं आहे. तर मला ॲक्च्युली लिपस्टिक खूप डार्क वाटते, म्हणून मी लिपस्टिक डार्क वाटत आहे. सो मला ती हलकेशी हे करायचे. सो आपल्याकडे फाउंडेशन आहे. ते फाउंडेशन हलकंसं घ्यायचं आहे, इथे लावायचं, किंवा कन्सिलरही घेऊ शकता. ऑर एल्स आपण एक करू शकता,
आपल्याकडे जो न्यूड शेड आहे लिपस्टिकचा, हॅलो, कसा वाटला माझा आजचा मेकअप मला नक्की सांगा, आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.